मानव सा युद्ध कर भयंकर। जय शिवराय मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात काही अशा प्रकारे आज आपण व्हिडिओ बनवणार आहोत। तर हा व्हिडिओ बनवण्यासाठी मित्रांनो तुम्हाला अलाइट मोशन या ॲपची गरज पडणार आहे आणि काही मटेरियलची गरज पडणार आहे। या सर्वांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर तिथून तुम्ही हे सर्व मटेरियल आणि ॲप डाउनलोड करू शकता। आणि मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी आपण आपल्या लास्ट व्हिडिओच्या टॉप 5 कमेंट्स बघूया। तर मित्रांनो, पहिली कमेंट आहे शिवम राठोडे यांच्याकडून, तर थँक्स बाबा। दुसरी कमेंट आहे आपली संतोष हिवाळे यांच्याकडून, तर थँक्स बाबा, असाच सपोर्ट करत जा। तर तिसरी कमेंट आहे साहिल कदम यांची, तर थँक्स बाबा, असाच सपोर्ट करत जा। तर मित्रांनो, आपली चौथी कमेंट आहे योगेश पाटील यांच्याकडून, तर थँक्स बाबा, असाच सपोर्ट करत जा। आणि आपली लास्टची कमेंट आहे समाधान दळवी यांच्याकडून, तर थँक्स भाऊ, असाच सपोर्ट करत जा। जर मित्रांनो तुम्हाला माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट हवा असेल तर तुम्ही आत्ताच जाऊन कमेंट करा। कमेंटच्या खाली फक्त तुम्ही हॅशटॅग शाउटआउट असं लिहा। मी या व्हिडिओखाली ज्या टॉप 5 कमेंट्स येईल तर त्या कमेंट्सना मी माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये शाउटआउट देण्याचा प्रयत्न करीन। तर चला मित्रांनो, आपला व्हिडिओ सुरू करूया। तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमधून अलाइट मोशनचं मोड ॲप डाउनलोड करायचं आहे। ॲप डाउनलोड केल्याच्या नंतर त्याला ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला असा काही इंटरफेस बघायला मिळेल। तर तुम्हाला इथे 9:16 हा रेशो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। रेशो सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला इथे बॅकग्राऊंडमध्ये मी एका फोटोचा लिंक दिलेला आहे, तर त्या लिंकवरून तुम्ही डाउनलोड करू शकता हा फोटो, किंवा आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून तुम्ही तिथून सगळे मटेरियल डाउनलोड करू शकता। तर मी इथे आपला बॅकग्राऊंड फोटो इथे ॲड केलेला आहे। बॅकग्राऊंड फोटो ॲड केल्यानंतर तुम्हाला लगेच आपलं बॅकग्राऊंड म्युझिकही ॲड करायचं आहे, म्हणजे जे आपलं मेन म्युझिक आहे ते हे म्युझिक ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बॅकग्राऊंड इमेज आपल्या म्युझिकपर्यंत झूम करून घ्यायचे आहे। बॅकग्राऊंड इमेज आणि जे या व्हिडिओमध्ये मी सगळं वापरलेले मटेरियलची तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरही मी अपलोड करणार आहे। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला ह्या 2 PNG ते ॲडजस्ट करायचे आहेत। ही PNG मित्रांनो तुम्हाला वरती लावायची आणि सेकंड PNG तुम्हाला अशी खाली लावायची आहे। ही PNGची ॲडजस्ट करून थोडीशी मोठी करून घ्यायची आहे। ह्या PNG आल्याच्या नंतर हे बघा मित्रांनो, आपला व्हिडिओ काही सिंपल पद्धतीने असा दिसत आहे। तर याच्यात आपल्याला आणखी खूप सारे इफेक्ट टाकायचे आहे। इफेक्ट टाकण्यासाठी तुम्हाला आपल्या सॉन्गमध्ये जिथे बीट आहे तर तिथे यायचं आहे आणि तिथे आल्याच्या नंतर तुम्हाला सर्व इमेजचे 2 भाग करायचे आहेत। तर हे बघा, अशा प्रकारे तुम्हाला सर्व PNG आणि बॅकग्राऊंड इमेजचे असे 2 भाग करायचे आहेत। 2 भाग केल्याच्या नंतर तुम्हाला आपले बॅकग्राऊंड इमेज खाली करून घ्यायचे आहे अशा प्रकारे, जेणेकरून आपले PNGs बॅकग्राऊंड इमेजच्या वरती दिसेल। त्यानंतर मित्रांनो तिथे आपल्या पहिल्या बॅकग्राऊंडमध्ये एक इफेक्ट ॲड करायचा आहे। हा इफेक्ट तुम्हाला कलर आणि लाईटवाल्या फोल्डरमध्ये जाऊन हॉट कलर हा इफेक्ट चूज करायचा आहे। हा इफेक्ट इथे आल्याच्या नंतर तुम्हाला इथे साधारण कोणताही ते कलर एक सिलेक्ट करायचा आहे। हा कलर सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला प्लसवाल्या कीवर टच करायचा आहे आणि तुम्हाला 1 सेकंद पुढे जायचं आहे आणि परत तुमचा कलर बदलायचा आहे, जेणेकरून आपल्या बॅकग्राऊंड इमेजचा कलर बदलत राहील। तर मित्रांनो तुम्ही बघत असाल तर आपल्या स्क्रीनवर जो कलर आहे तो बदलत आहे हळूहळू, आणि अशा प्रकारे तुम्हाला एक प्लस करत जायचं आहे। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपला कलर ॲड झालेला आहे। कलर ॲड झाल्यानंतर मित्रांनो अशाच प्रकारे तुम्हाला जे आपला सेकंड फोटोचा जो भाग आहे त्याच्याशी तुम्हाला अशाच प्रकारचे कलर ॲड करायचे आहेत। तर कलर अशा प्रकारे ॲड करू शकता तुम्ही। इथे प्लसवाला आयकन द्यायचा आहे आणि परत पुढे जाऊन कलर बदलायचा आणि परत एकदा प्लसवाला आयकन द्यायचं। असे तुम्हाला 5 ते 6 वेळा कलर बदलायचे आहेत, जेणेकरून आपल्या फोटोमध्ये बॅकग्राऊंड कलर बदलत राहतील। तर मित्रांनो इथे तुम्ही जेवढे प्लस आयकन द्याल, म्हणजे जेवढे कलर बदलाल तेवढा तुमचा व्हिडिओ आणखीन चांगला होत जाईल। तर तुम्ही अशा प्रकारे कलर ॲडजस्ट करू शकता। कलर ॲडजस्ट झाल्यानंतर तुम्हाला आपल्या बॅकग्राऊंड इमेजच्या फर्स्ट इमेजवर यायचं आहे। इथे तुम्हाला अशी बॅकग्राऊंड इमेज झूम करायची आहे प्लसवाला आयकन टच करून, आणि त्याच्यानंतर तुम्हाला काही 4-5 सेकंद पुढे जायचं आहे आणि इथे परत एकदा तुम्हाला प्लस आयकन टच करायचं आणि इथे तुम्हाला ही बॅकग्राऊंड इमेज अशी लहान करून घ्यायची आहे।
तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपल्या इमेजमध्ये काही अशा प्रकारचा इफेक्ट दिसत आहे। तर हा इफेक्ट खूप खास दिसेल जेव्हा तुम्ही याच्यात आणखी इफेक्ट ॲड कराल। तर आणखीन इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये एक प्रेझेंटची लिंक मिळेल। तर त्या प्रेझेंटच्या लिंकवरून तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या अलाइट मोशन ॲपमध्ये घ्यायचा आहे आणि तुम्हाला पहिल्या ज्या इमेज आहेत ते इफेक्ट कॉपी करून घ्यायचे आहेत। हे इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला परत एकदा आपल्या जुन्या प्रोजेक्टवर यायचं आहे। जुन्या प्रोजेक्टमध्ये तर मित्रांनो, मी आपली इफेक्ट आताच कॉपी करत नाही। जर मी आत्ता इफेक्ट कॉपी केले तर आपली स्क्रीन रेकॉर्डिंग चालू असल्यामुळे आपली ॲप खूप हँग मारेल। तर त्याच्या अगोदर मी इथे आपले पार्टिकल ॲड करत आहे। पार्टिकल ॲड करण्यासाठी तुम्हाला प्रोड्युसरवाल्या फोल्डरमध्ये जाऊन सिम्पल स्टार फील्ड हा इफेक्ट इथे ॲड करायचा आहे। हा इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला इथे याची साईज फुल करायची आहे, म्हणजे जरा जास्त वाढवायची आहे आणि ब्राईटनेस वाढवायचा आहे। तुम्हाला इथे ब्राईटनेस वाढवल्यानंतर पॅरलॅक्स या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आपले पार्टिकल्स आपण ज्या अँगलने मूव्ह करायचे आहे तर इथे आपण मूव्ह करू शकतो। जसं तुम्ही एक्सवर दाबले तर खालीवर होतील, वायवर दाबले तर आडवे जातील। तर आपल्याला इथे पार्टिकल्स आडवे न्यायचे आहेत। तर मी इथे एक्सवर टच करतो आणि इथे तुम्हाला एक स्टार्टिंगला एक प्लस द्यायचा आहे आणि तुम्हाला शेवटला जाऊन प्लस द्यायचा आहे आणि प्लस लेफ्ट साईडला असं वाढवायचं आहे। जितकं जास्त तुम्ही याचे आकडे वाढवाल तर तितक्या स्पीडने आपले पार्टिकल्स मूव्ह होतील। तर हे बघ मित्रांनो, आपले पार्टिकल काही अशा प्रकारे मूव्ह होत आहे। तर तुम्हाला मित्रांनो हेच पार्टिकल्स कॉपी करायचे आहेत। तर मी इथून हे आपले स्टार फील्डवाले पार्टिकल्स कॉपी करत आहेत। हे पार्टिकल्स कॉपी केल्याच्यानंतर तुम्हाला जे सेकंड इमेज आहे तर इथे ते इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। तर मित्रांनो, हे इफेक्ट पेस्ट केल्याच्यानंतर तुम्हाला एक इफेक्ट वेगळा बघायला मिळेल। तर काय होईल की आपली जी पहिली इमेज आहे त्यात आपले पार्टिकल्स स्पीडने मूव्ह होतील आणि जी आपली सेकंड इमेज आहे तर त्यात आपले पार्टिकल्स स्मूथली मूव्ह होतील, की जेणेकरून आपल्या बीट इफेक्टमध्ये हा इफेक्ट खूप चांगला दिसेल। तर त्यानंतर मित्रांनो, आपले इफेक्ट परत आपण कॉपी करूयात, जे मगाशी आपण पेस्ट केले नव्हते। तर इथून आता आपण हे इफेक्ट कॉपी केले आहेत आणि आपल्या परत एकदा प्रोजेक्टमध्ये जाऊन जे आपल्या PNG आहेत तर त्या PNGमध्ये आपण हे इफेक्ट कॉपी करणार आहोत। तर मी इथे पहिल्यांदा आपली लास्टवाली PNG घेत आहे तर आणि इथे हा इफेक्ट पेस्ट करत आहे। त्यानंतर आपली वरची PNG ती हाच इफेक्ट तुम्हाला पेस्ट करायचा आहे। तर हे बघा मित्रांनो, आपल्या PNGमध्ये इफेक्ट पेस्ट झाल्यानंतर तर मित्रांनो, इथे आपल्या PNGमध्ये तुम्हाला एक रे इफेक्ट दिसत आहे। तर रे इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला आपल्या PNGवर क्लिक करायचं आहे। PNGवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे इफेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। इफेक्टवाल्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्यानंतर ॲड इफेक्ट करायचे आहेत। ॲड इफेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला कलर आणि लाईट या फोल्डरवरती जायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली स्क्रोल केल्याच्यानंतर तर असं तुम्हाला इथे रेज हा फोल्डर बघायला मिळेल। तर तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे रेजवर आणि ते रेज ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला याची लेंथ थोडीशी वाढवायची आहे, जेणेकरून आपल्या रेज आपल्याला दिसून येतील। तर हे बघा मित्रांनो, आपल्या रेज काही अशा प्रकारे दिसत आहे। त्यानंतर तुम्हाला याची इंटेन्सिटी थोडीशी वाढवायची आहे आणि याचा थ्रेशोल्ड तुम्हाला थोडासा कमी करायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला सेंटर वाल्या बटनवर जाऊन याचं वाय थोडासा मायनसमध्ये करून जायचं आहे, जेणेकरून आपले रे जे आहे ते डायरेक्ट आपल्या समोर दिसतील, म्हणजे अशा प्रकारे दिसतील। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला XY या बटनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला अगोदर हे वाढवायचं आहे। हे वाढवल्याच्यानंतर तुम्हाला एंडमध्ये जायचं आणि आपण जेवढं वाढवलेलं त्याच्या मायनसमध्ये खूप सारं मायनसमध्ये करायचं, जेणेकरून आपण जेवढं मायनस करू तेवढ्या मायनसमध्ये आपले रेज चांगल्या प्रकारे फिरणार आहेत। तर हे बघा मित्रांनो, आपले रेस काही अशा प्रकारे फिरणार आहेत आणि हेच रेस तुम्ही कॉपी करून तुमची जी सेकंड इमेज आहे त्या इमेजमध्ये पेस्ट करायची आहे आणि जी आपली वरची इमेज आहे तिथेच हे इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे रेसचे इफेक्ट तुम्हाला जिथे पाहिजे तिथे पेस्ट करू शकतो आणि अशाच प्रकारे तुम्हाला दोन्ही पण इमेजमध्ये हेच पेस्ट करायचे आहेत रेसचे, जेणेकरून आपल्या तर यानंतर मित्रांनो, तुम्हाला इथे एक ब्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे। ब्लिंक इफेक्ट ॲड करण्यासाठी तुम्हाला आपल्या सॉन्गची जिथे बीट होतात तर तिथे यायचं आहे। तर आपल्या सॉन्गचे बीट इथे होत आहे, जिथे आपण 2 तुकडे केले आहेत सगळ्या इमेजचे। तर तिथे आल्याच्यानंतर तुम्हाला स्क्वेअर साईज हा स्क्वेअर सिलेक्ट करायचा आहे आणि याचा बॅकग्राऊंड कलर व्हाईट घ्यायचा आहे। कलर व्हाईट केल्यानंतर हा रेक्टँगल तुम्हाला एंडपर्यंत झूम करायचा आहे। एंडपर्यंत झूम केल्याच्यानंतर तुम्हाला इफेक्टमध्ये जायचं आहे, इथे ॲड इफेक्ट करायचा आहे तो आणि तुम्हाला इथे राईट स्क्रोल करायचं आहे। थोडंसं राईट स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे एक ऑपेसिटी आणि विजिबिलिटी म्हणून एक फोल्डर मिळेल। तर त्याच्यातून तुम्हाला ब्लिंक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि याची ब्लिंकची ड्युरेशन फुल करायची आहे आणि तुम्हाला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीवर जाऊन कॉन्सर्टवरून तुम्हाला ओव्हरले करायचं आहे। तर हे बघा मित्रांनो, आपला ब्लिंक इफेक्ट खूप खतरनाक दिसत आहे। तर यानंतर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला एक्सपोर्ट करून द्यायचा आहे। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल। जर तुमचा कोणताही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता। थँक्स फॉर वॉचिंग।